ठीक। विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात आणि एकूणच विधानसभेचं पावित्र्य या संदर्भात आपण काल वक्तव्य केलं अध्यक्ष महोदय। काल इथे अंतिम आठवडा प्रस्तावानंतर याच सभागृहाच्या लॉबीमध्ये पायऱ्याच्या आसपास जी घटना झाली त्यामुळे संपूर्ण देशात नाही तर देशाबाहेरही महाराष्ट्राची बदनामी झाली। हे या ठिकाणी सगळीकडे अशा प्रकारच्या बातम्या आणि चर्चा अध्यक्ष महोदय आहेत। अध्यक्ष महोदय हे जे काही वडेट्टीवार साहेब एक मिनिट। हे बघा, या विषयात काल बऱ्याचशा सदस्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आहे। या संपूर्ण एपिसोड बद्दलची पूर्ण माहिती मी घेतलेली आहे। या संदर्भात पुढील कारवाई काय करणार आहोत याबद्दल प्रश्न उत्तराच्या तासानंतर मी सभागृहाला अवगत करेन। चला, आज मोकळा श्वास घेत घेत आम्हाला आसनापर्यंत आता आलं। म्हणजे आपण जर मनात आणलं तर ही जी काही गर्दी आहे ती गर्दी हटवू शकता। मला आपल्याला विनंती करायची आहे की जेव्हा जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा बिलकुल अशा शिस्तीनं कोणालाही आतमध्ये प्रवेश देण्याची गरज नाही। अगदी आमदारांना धक्के खावत यावं लागतं अशी परिस्थिती। अगदी 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 मान्य आहे। फक्त एवढंच आहे, फक्त हो हो मी 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 मनावर घेण्यापेक्षा सर्व सदस्यांनी मनावर जर घेतलं तर हे अधिक इफेक्टिव्हली होऊ शकेल। महोदय, मी देखील या एकंदरीत महाराष्ट्राच्या विधिमंडळात 35 वर्ष काम करतोय। 35 जर प्रमुख व्यक्तींनी मनात घेतलं, मला जर कोणी काही सांगितलं तर मी सरळ सांगतोय काम होणार नाही, संपला विषय। तुम्ही पण तसं त्या ठिकाणी करा ना। धन्यवाद। कुणी अडवलंय? सहकार्याबद्दल धन्यवाद। आणि यापुढे आपण किमान सर्वात कमी लागेल तेवढ्याच लोकांना प्रवेश देऊ। चला पुढे जाऊ। प्रश्न क्रमांक 1। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 10,098। अध्यक्ष महोदय, माझी एकच विनंती आहे, माननीय अजितदादा म्हटले त्याप्रमाणे आपण इतकी भिडस्त का होत आहे? आपण करेक्ट राहावा। तो ज्यांना ऑफिशियली मंत्र्यांनी सांगितलं या मीटिंगसाठी एवढे आलेत, मंत्र्यांचं अधिकृत पत्र आलं, तेवढेच तुम्ही अलाव करा। आणि मला वाटतं एका आमदाराने आपण प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर या विषयात मी या अध्यक्ष संबंधित सगळ्या घोषणा करणार आहे। राज्यपाल महोदयांनी आम्हाला बोलवले, तिकडून परत आल्यावर पाहिजे तर करू। 11:30ला राज्यपाल महोदयांनी वेळ दिली आहे, आम्ही तिथनं झाल्यानंतर 12:30ला। ठीक आहे, कालच्या झालेल्या घटनेसंदर्भात मी दुपारी 1:30 वाजता पुढची घोषणा करीन। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 10,098। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मैको कंपनीच्या MRC 7351 या वाहनाच्या कपाशी बियाणाच्या विक्रीमध्ये गैरप्रकार झालेला आहे। बनावट बियाणे त्या ठिकाणी विक्री केले गेले आहेत आणि शिवाय बनावट असून देखील चढ्या भावाने त्याची विक्री त्या ठिकाणी झालेली आहे। त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। अशा नुकसानीमुळे मी तर विधानसभा अध्यक्ष दुपारी 1:30 वाजता कालच्या सगळ्या राड्याबाबत बोलणार आहेत। तर नेमकी पुढची काय कार्यवाही असेल त्याबद्दल दुपारी 1:30 वाजता सभागृहाला ते अवगत करणार आहेत। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आता सगळ्या सभागृहासमोर हे स्पष्ट केले। दुपारी 1:30 वाजता या संदर्भात